आज रविवार दिनांक 2 मे 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली. हा संतोषा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला, त्याबद्दल आपण त्याचेच आणि त्याचेच आभार मानूया. प्रियानो, हे जीवन जगत असताना खूप सारे लोक आपल्याला सोडून जातात. खूप सारे लोक विसावा पावतात. या कोविडच्या काळामध्ये दररोज काही ना काही न्यूज आपल्या समोर येते. महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये कोविडने थैमान घातला आहे. प्रियांनो, आपल्याही कुटुंबामधून जर कोणी व्यक्ती परमेश्वराच्या घरी गेलेला असेल तर तुम्हाला दुःख होईलच, कारण आपण त्यांना बघू शकणार नाहीत, आपण त्यांना फील करू शकणार नाहीत, आपण त्याच्याशी बोलू शकणार नाहीत. आपल्याला वाईट देखील वाटत असेल, आपण दुःखी होत असतो, आपण डिसअपॉइंट होत असतो. पण प्रियांनो, 2 कोरिन्थीचा 4 अध्याय वचन 18 आपल्याला हे सांगत आहे, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. प्रियांनो, या वचनामधून आपल्याला समजते की हे शरीर, हे जीवन, हे पृथ्वी, या पृथ्वीवरील सर्व गोष्टी क्षणिक आहेत, कारण हे सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. परमेश्वर येशू ख्रिस्त पुढे गेलेला आहे आपल्यासाठी जागा बनवण्यासाठी. ख्रिस्ती नात्याने आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की पृथ्वी, हे जीवन आपलं नाहीये, हे क्षणिक आहे. जे सार्वकालिक जीवन आपल्याला भेटणार आहे, आपण त्याची तयारी केली पाहिजे. आपण आनंद केला पाहिजे की आपण आपल्या सर्व नातेवाईकांना, जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, आपण त्यांना भेटणार आहोत, आपण पुन्हा एकदा त्यांना पाहणार आहोत. किती प्रेम परमेश्वराचं आपल्यावरती. आपला नाश होऊ नये म्हणून त्याने त्याच्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण केले. किती प्रेम त्याचं. चला सर्वजण मिळून आपण त्याची स्तुती आराधना करूया. ना देखो कुछ भी मुसीबतों में, आशा मेरे जीवन के हर पल में. ना देखो कुछ भी मुसीबतों में, आशा मेरे जीवन के हर पल में. कैसा अनोखा प्यार तेरा,
ढलना चाहूं, तेरे ही तरह मैं बनना चाहूं, तेरे ही हाथों में रहना चाहूं, हाँ तेरे ही तरह मैं बनना चाहूं, तेरे ही हाथों में रहना चाहूं। यीशु तू ही योग्य है सारे आदर और महिमा के, हाथ उठा के मैं कहूं, प्रभु तू ही योग्य है सारे आदर और महिमा के, हाथ उठा के मैं कहूं, यीशु तू ही योग्य है सारे आदर और महिमा के, हाथ उठा के मैं कहूं, प्रभु तू ही योग्य है सारे आदर और महिमा के, हाथ उठा के मैं कहूं। कैसा अनोखा प्यार तेरा, साथ ना छोड़े तू मेरा, कैसा अनोखा प्यार तेरा, साथ ना छोड़े तू मेरा, साथ ना छोड़े तू मेरा, साथ ना छोड़े तू मेरा। हाँ प्रभु, तू मेरा साथ कभी ना छोड़े, तू मेरे साथ है हर पल, हर दम, हर समय, इसलिए मैं तेरी स्तुति करता हूँ, तेरा नाम ऊंचा उठाता हूँ प्रभु। चारों का गुलाम है तू मेरा मसीहा, चारों का गुलाम है तू मेरा मसीहा, मुझे जल देता जिसे मैं द्रोह हो जाता, तू मुझे जल देता जिसे मैं द्रोह हो जाता। सब मिलके गाए। तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा, तू है मेरा प्रिया और मैं तुझसे प्रेम करूंगा, तू मेरा सब
जीवनामधून आपण एकच गोष्टीसाठी तहानलेलो पाहिजे, परमेश्वराच्या वचनासाठी. मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह जैसे हिरनी पानी के नालों को तरसती है, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह. Lord, I give you my heart, I give you my soul, I live for you alone. Every breath that I take, every moment I'm awake. Lord, have your way. Lord, I give you my heart, I give you my soul, I live for you alone. Every breath that I take, every moment I'm awake. Lord, have your way. रात और दिन आंसू बहते हैं, दुनिया वाले सब कहते हैं, है कौन कहाँ है तेरा खुदा, क्यों है इतना बेचैन दिल, क्यों जान ये गिरती जाती है, होगा किस दिन दीदार तेरा, कब होगा मिलना रूबरू, कब होगा मिलना रूबरू, मेरी रूह. This is my desire, to honor you, Lord, with all my heart I worship you. All I have within me, I give you praise. All that I adore is in you. दुश्मन की मरामत तीर सी है, क्यों उसके जुल्म का सूग करूं, चट्टान है मेरा खुदा, वो मुझसे हरदम कहते हैं, है कौन कहाँ है तेरा खुदा, होगा किस दिन दीदार तेरा, मेरे टूटे दिल की आस है तू, मेरे टूटे दिल की आस है तू, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह खुदा की प्यासी है, मेरी रूह. आपण सर्व मिळून दोन टाळ्याने परमेश्वराच्या आपल्या घरामध्ये स्वागत करूया. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, मे महिना, नवीन महिना तू आम्हाला दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आणि बापा परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकदा आमचा आत्मा, जीव, शरीर
येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याच नावामध्ये तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत, यासाठी की बापा परमेश्वरा या संपूर्ण महिन्यामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे, देव बापाच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हे बापा, हा संपूर्ण महिना तू आमचं सांभाळणे प्रतिपाळ कर आणि जीवनाच्या प्रकाशात देवाच्या पुढे चालावे म्हणून पतनापासून तू आमचे पाय रक्षण कर. बापा, आजची भक्ती आशीर्वादित कर, आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना सर्व बापा तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. बापा परमेश्वरा, आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहावे. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाचीच्या वचलतेला उपमान जगी उपकाराला, स्मरुनी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कुणाला भावे हे, जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र
मन देवाचे जीवित त्याचे अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात वसो विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवितरी उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार जाहीर करीत आहोत. प्रेषितांचा मतांगीकार आपण प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया ईज पासून जन्मला ज्याने पंताय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत. संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग 18वा रविवार. विषय आहे ख्रिस्ती ऐक्य. प्रारंभ करीत आहोत. जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत तरी त्या अवयवांचा व्यापार एक नाही तसे आपण पुष्कळ असता ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहो. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी आत्मा एक आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तरी आत्म्याचे प्रगटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते. एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते. एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती. एकाला त्याच आत्म्यात विश्वास. एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसा ख्रिस्तही आहे. कारण आपणा सर्वांना एक आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर बहुत अवयव असे आहे. देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लाविले आहेत. तर मग
अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. एक अवयव दुःखित झाला तर त्याचबरोबर सर्व अवयव दुःखित होतात. एका अवयवाची वावा झाली तर त्याबरोबर सर्व आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन, तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. प्रेषितांची कृत्ये अध्याय 19 वचने 11 ते 20. देवाने पावलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरिस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पाऊल घोषणा करीतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. एक यहुदी मुख्य याजक स्किवा याला 7 मुलगे होते. ते असे करीत होते. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पावलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघास हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसविली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. मग इफिसात राहणारे यहुदी व हेलनी या सर्वांचे कळले. तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली, तेव्हा ती 50,000 रुपये झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. आम्ही प्रार्थनेमध्ये जात आहोत. ही पाळकीय प्रार्थना आहे. प्रेमळ आमच्या देवा परमेश्वर बापा, कृपाळू कनवाळू मंद क्रोध स्वर्गीय देवा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा, आकाश तुझा महिमा वर्णन करीत आहे, अंतरिक्ष हस्तकृती दाखवित आहे. हे बापा, तू महान देव आहेस. तूच एक देव आहेस. तुझ्याशिवाय अन्य देव नाही. आम्ही तुला पाया पडून नमन करतो, कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे बापा परमेश्वरा
जो देव डोळ्यांना दिसत नाही त्या देवाला प्रगट केलेले आहे. आणि आमच्या प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे की ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. प्रभू, आज अंतःचक्षुंनी आम्ही आमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा जो प्रभू येशू ख्रिस्त त्याला पाहत आहोत आणि देव पित्याचे गौरव करीत आहोत. हे बापा, आम्ही देव पित्याला धन्यवाद देत आहोत, कारण एथवर आमचं सहाय्य झालेलं आहे, आमचा एबनेझर झालेला आहे. प्रभू बापा परमेश्वरा, या अतिशय अशाश्वत अशा या जगामध्ये तू आम्हाला गौरवी आशा दिलेली आहेस. आणि बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू आम्हाला राखलं, सांभाळलं, वाढवलं, जोपासलं. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. या समय विशेष प्रकारे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्यापुढे हजर आहोत. आजच्या भक्तीमध्ये जी प्रत्येक व्यक्ती हजर आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांच्याद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. बापा परमेश्वरा, त्यांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद दे आणि प्रत्येक बापा परमेश्वरा व्यक्तीला तू तुझा आशीर्वाद दे. बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. बापा, मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया, यावर तुझा विशेष आशीर्वाद दे. बापा, आम्ही मुंबई रिजनल कॉन्फरन्समध्ये आहोत. मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझा आशीर्वाद दे. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांच्यावर तुझा विशेष आशीर्वाद दे. बापा, सर्व मिशनरी, सुवार्थिक, पाळक यांच्यावर तुझी विशेष मेहर नजर असू दे. आणि प्रत्येकाला बापा परमेश्वरा, या भयंकर अशा दिवसांमध्ये तू आपल्या कृपेचं, दयेचं वेष्टन दे. बापा, हे बापा परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या पुण्याचे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांचं कुटुंब परिवार, त्यांनाही तुझा आशीर्वाद दे. आणि प्रभू, तुझं गौरव त्यांच्याद्वारे तू करून घेत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. या समयी विशेष प्रकारे भारत देशासाठी आमची प्रार्थना तुझ्याजवळ आहे. हे बापा परमेश्वरा, महाराष्ट्र राज्यासाठी आमची प्रार्थना तुझ्याजवळ आहे. हे प्रभू, कोविड-19 या आजाराने, या महामारीने प्रभू संपूर्ण बापा परमेश्वरा ही देशाची प्रत्येक स्तरावर अधोगती केलेली आहे. आणि प्रभू, आम्ही आज तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा, तुला काहीही अशक्य नाही. तू एल शद्दाय आहे. प्रभू, परिस्थिती थोडी नियंत्रणामध्ये तू आणत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पुन्हा एकदा भग्न अनुतप्त अंतःकरणाने पश्चातापी होऊन आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा, आमचं काही चुकलं असेल, काही आमच्या हातून पाप घडलं असेल तर बापा परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर. बापा, आम्हाला क्षमा कर. दानियेलाने बापा परमेश्वरा संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी पश्चातापाची प्रार्थना केली. बापा, नेहम्याने संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी पश्चातापाची प्रार्थना केली. एज्राने बापा परमेश्वरा संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी पश्चातापाची प्रार्थना केली. आणि बापा, ही पश्चातापाची प्रार्थना तू ऐकलीस. आणि बापा, त्या तुझ्या लोकांमधून
यहुदी लोकांमधून, यहुदी राष्ट्रामधून बापा परमेश्वरा सर्व क्लेश आपत्ती तू घालवून टाकलीस आणि पुन्हा एकदा त्यांना तू स्थापित केलंस. आज आम्ही तुझे लोक बापा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझा धावा करीत आहोत. बापा परमेश्वरा, होय बापा परमेश्वरा, आम्ही चुकलेले आहोत. आम्ही बापा परमेश्वरा पाप केलेलं आहे. आम्ही क्षमा मागत आहोत. परंतु आज आमच्या देशावर, आमच्या महाराष्ट्र राज्यावर, आमच्या पुन्हा शहरावर बापा परमेश्वरा जी महामारी कोसळलेली आहे बापा, ती घालवून टाक बापा. होय प्रभू, आम्ही मागत आहोत की बापा परमेश्वरा यावर एकच इलाज आहे की आम्ही पश्चातापी अंतःकरणे आमच्या ख्रिस्ताला शरण जावं. प्रभू सहाय्यक सहाय्यक संपूर्ण मंडळांमध्ये, तुझ्या मंडळांमध्ये आज तुझ्याजवळ पश्चाताप प्रार्थना केली जात आहे. बापा परमेश्वरा तू स्वीकारून घे आणि बापा परमेश्वरा हे सर्व काही जे आज मनुष्य जातीसाठी घातक बनलेलं आहे हे सर्व काही बंद कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आज आम्ही प्रार्थना करीत आहोत या कोविडच्या रणांगणामध्ये अनेक बापा परमेश्वरा हे कोविड योद्धे बापा परमेश्वरा झुंज देत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते झुंज देत आहेत बापा. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, मेडिकल स्टाफ आहे, पॅरामेडिकल स्टाफ आहे, चतुश्रेणी बापा परमेश्वरा सेवक वर्ग आहे. त्यामध्ये आमचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत आणि त्यामध्ये अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम करणारे NGOs आहेत. हे बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, प्रत्येकाचं संरक्षण कर बापा. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या कृपेचं दयेचं बापा परमेश्वरा एक अभेद्य कवच निर्माण कर की जे अभेद्य कवच भेदून कोणत्याही महामारीला त्यांच्या जवळ सुद्धा पोहोचता येणार नाही. प्रभू, अथक परिश्रम रात्रंदिवस बापा परमेश्वरा हे वैद्यकीय लोक करीत आहेत बापा. प्रभू, त्यांनाही त्यांचं कुटुंब आहे. परंतु बापा परमेश्वरा आज ही आरोग्य सेवा जी ख्रिस्ताने प्रारंभ केलेली आहे ती बापा परमेश्वरा तू स्वीकारून घे आणि प्रत्येकांच्या जीवाचं संरक्षण कर बापा. प्रत्येकांचा जीव तुला मोलाचा वाटू दे बापा. हे प्रभू, अनेक कुटुंबे बापा उद्ध्वस्त झालेली आहेत. कुटुंबाच्या कुटुंबे पॉझिटिव्ह झालेले आहेत. अशा वेळेला प्रभू तू सहाय्य कर बापा, सहाय्य कर. प्रभू, कुटुंबांना आधार दे बापा. अनेक कुटुंबामध्ये शोक झाला या कोविड-19मुळे. त्यांचे प्रियजन ते हरखून बसले बापा. त्यांच्यावर फार मोठ्या दुःखाचा घाला आला. प्रभू, तू त्यांचं सांत्वन कर बापा. आज अनेक पेशंट्स असे आहेत की बापा त्यांना दवाखान्यामध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, औषधं नाही. कुटुंबीय चिंताक्रांत झालेले आहेत. कुटुंबीय झगडत आहेत, संघर्ष करत आहेत. हे बापा, प्रत्येकाचा जीव तुला मोलाचा वाटू दे. कारण जग व त्यात राहणारे सर्व तुझे आहेत बापा. प्रभू, आज आम्ही तुझ्याजवळ रदबदली करत आहोत. आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करीत आहोत. प्रभू, आमचं महाराष्ट्र राज्य अनेक स्तरावर बापा त्यासाठी झुंज देत आहे.
बापा 65,000पेक्षाही अधिक पेशंट या महाराष्ट्रामध्ये आहेत. हे प्रभू, हे केव्हा संपेल? केवळ आमच्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर आमच्या भारत देशातून, केवळ भारत देशातूनच नव्हे तर या संपूर्ण जगामधून बापा याचं उच्चाटन कर बापा. प्रभू सहाय्य कर बापा, सहाय्य कर. हे बापा, लहान थोरांचा सांभाळ प्रतिपाळ कर. या कोविड-19मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक मजदूर निकामी आणि बेकार झाले. बापा, अनेकांची आर्थिक स्थिती हालाखीची झाली. एवढंच काय, आमच्या देशाची, आमच्या राज्याची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची झाली. प्रभू, त्यांचा आधार तू हो. आमचे जे सर्व राज्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या योजना तयार करत आहेत. प्रभू, त्यांच्या योजनांना यश दे. त्यांना ह्या दिवसांमध्ये प्रामाणिक आणि विश्वासू कर बापा. त्यांच्यावर तू तुझा आत्मा ओत बापा. लोकांचं जीवन त्यांना मोलाचं वाटू दे बापा. सहाय्य कर बापा, सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहोत. बापा परमेश्वरा, मी तुझा दाससेवक, तुझी कृपाच मला पुरेशी आहे. मी, माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत बापा. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. येथवर राखलंस, येथून पुढेही राखणारा तू देव आहेस. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सुरून सोडल्या आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करूयात आणि त्यानंतर देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गाऊया. सर्वांना विनंती आहे की गीत झाल्यानंतर कृपया मंडळीने खाली बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन मत्तई शुभवर्तमान अध्याय 8 आणि वचने 14 ते 17. शिमोनाची सासू व इतर पुष्कळ रोगी. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालविली व सर्व दुःखनायितांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशिया संदेश त्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. देई बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण देई बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी, स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी.
क्लेशाच्या प्रलयी सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी संपेल जेव्हा माझी धाव जय होई माझा पूर्ण भाव तै मृत्यू तीरी न भिणार प्रभूच चालवील पार तो चालवी मला स्वहस्ते चालवी मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी आज रविवार दिनांक 2 मे 2021 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रियानो, आम्ही एप्रिल महिना पूर्ण केलेला आहे, मे महिन्यामध्ये प्रवेश केलेला आणि मे महिन्याचा हा पहिला प्रभुवार आहे. आज आम्ही प्रभू भोजनामध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत. देव बापाला धन्यवाद असो. आजच्या मुख्य संदेशाकडे आपण जात आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, उलगड्याने प्राप्त होणारा प्रकाश देणारा तू देव आहेस, कारण तू स्वतः हा प्रकाश आहे आणि तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाशित होत असतो. तुझा प्रकाश आज तू आम्हाला असा दे की बापा, आम्ही प्रकाशित होऊन आमचा प्रकाश आम्ही लोकांपुढे असा पाडावा की त्यांनी आमची सत्कृत्य पाहून आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. प्रियानो, पुनरुत्थान दिन 4 एप्रिल 2021 या रविवारपासून आम्ही जो विषय प्रारंभ केलेला आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे हे आम्ही पाहत आहोत. एफिसकरास पत्र पहिला अध्याय 19 ते 23 या वचनावर आधारित
प्रियानो, आमचा हा सर्व विषय आहे आणि बलशाली पराक्रमाची कृती करून स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावयुगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आणि सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व संत पाऊल इफिसकरांना आणि आज पर्यायाने आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना प्रगट करीत आहे. आणि पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करीत आहे. बलशाली पराक्रमाच्या कृतीनेच, पराक्रमाची कृती, त्याने विजय मिळवले. पापांवर विजय, मरणावर विजय, सैतानावर विजय मिळवला. आणि ह्याच बलशाली पराक्रमाच्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्ताला देवपित्याने मेलेल्यातून उठविले आणि त्याला सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा आणि सर्व नावापेक्षा उंच नाव आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि सर्व स्थानिक मंडळींचं मस्तक, सर्व जागतिक मंडळ, अखिल जागतिक मंडळीचं मस्तक असं त्याला करण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही त्या दिवशी म्हणजे रविवारी 4 तारखेला आम्ही सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्त याला देण्यात आलेली आहे. सर्व सत्ताधीश प्रभू येशू ख्रिस्त, राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त, हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर 11 तारखेला आम्ही पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व, सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक अधिकार देण्यात आलेले, 7 अधिकार. त्यातला पहिला अधिकार आम्ही पाहिला, शिक्षणाचा अधिकार 11 तारखेला. त्यानंतर 18 तारखेला आम्ही पाहिला अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि आज आम्ही पाहत आहोत की 25 तारखेला आम्ही पाहिलेला आहे सर्व निर्मितीवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि आज 2 तारखेला 2 मे या रविवारी आम्ही पाहत आहोत पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेला आहे. मत्तई 28 आणि वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. सर्व अधिकार मला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर. सर्वात प्रथम आपण पृथ्वीवरील अधिकार त्याचे पाहूयात आणि मग स्वर्गातले त्याचे अधिकार पाहूयात. आणि म्हणून आजच्या संदेशामध्ये आमचा जो विषय आहे की पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेले आहे आणि हे ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व जाहीर करीत आहे. आणि हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आम्ही पृथ्वीवरचे लोक आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवर कोणकोणत्या ठिकाणी काय काय अधिकार आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. तरच आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्तापासून आशीर्वादित होता येईल. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तात्पर्य, पृथ्वीवरील सर्व राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी यावरील सर्व अधिकार प्रभू येशूला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, जे आपण नोकरी व्यवसायामध्ये आहात, तुमचे जे राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी आहेत ते सर्व लक्षात ठेवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झालेले आहे. सर्व काही त्याच्याद्वारे आहे.
आणि सर्व काही त्याच्यासाठी आहे. ही गोष्ट आम्ही कदापिही विसरता कामा नये. जरी आमचे अधिकारी ते आहेत तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांचाही अधिकारी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या अधिकारामध्ये आम्हाला तो प्रगतीवर नेण्याशिवाय राहणार नाही. जरी काही कारणामुळे आमच्यावर आमच्या अधिकाराची त्राजी झाली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्यावर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे आणि ही गोष्ट प्रभू माझ्या चांगल्यासाठीच करणार आहे. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत, सर्व रोगावरील अधिकार प्रभू येशूला आहे. जगातील रोग कोणताही असो द्या, सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. मत्तय 8 अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्ही वाचतो, मत्तय 8 आणि 17, त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशया संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. प्रियानो, असा कोणताही रोग आजार नाही की जो प्रभू येशू ख्रिस्ताला अशक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक रोग्यांना बरं केलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त कधीच रोगी झाला नाही, कारण त्याला सर्व जगाचे रोग वाहून न्यायचे होते. प्रियानो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तावर रोगाची सत्ता चालत नाही. या जगामध्ये एकच असा होऊन गेला की जो रोगमुक्त होता, ज्याला कधीही रोग झाला नाही, तो प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही सर्व पापाधीन आहोत आणि म्हणून आम्ही सर्व रोगाधीन सुद्धा आहोत, विकाराधीन सुद्धा आहोत, हे आम्ही नाकारता कामा नये. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना जेही रोग बरे केले, प्रियानो, त्या चिन्ह चमत्कारांचा अर्थ हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्व रोगांवर अधिकार आहे. आज आम्ही कोविड-19 कोरोना व्हायरसच्या दिवसांमध्ये वावरत आहोत. प्रियानो, लक्षात ठेवा, या रोगांवर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. पण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकारात राहिलो पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कबूल केला पाहिजे, तर आमच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्व रोगांवर अधिकार चालवेल. सर्व रोगांवर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. आणि म्हणून पुढे प्रेषितांनी जेवढेही चमत्कार केले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्याने त्या प्रेषितांनी रोगी बरे केले, अनेक भूतग्रस्त मुक्त केले आणि अनेक चिन्ह चमत्कार केले. पावलाच्या तर नुसतं अंगावरून रुमाल किंवा कापड असं फिरून रोग्यांवर टाकलं तर रोगी बरे होत होते. सावली पडली तरी रोगी बरे होत होते. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे सामर्थ्य आहे. प्रियानो, आम्ही त्याचा अधिकार कबूल केला पाहिजे. आम्ही त्याचा अधिकार कबूल करतो का? आम्ही त्याच्या अधिकारात राहतो का? त्याच्या अधिकारात राहणं म्हणजे त्याच्या प्रभुत्वामध्ये राहणं. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणतंही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, कोणताही अरिष्ट. तो रोगी झाला असला तरी त्याचा अंथरून तो बदलतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा अधिकार आम्ही कबूल केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील अधिकार पाहत असताना आज तिसरा अधिकार आम्ही पाहत आहोत, तो आहे सर्व वादळांवरील अधिकार. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांबरोबर आपल्या सेवा कार्यामध्ये असताना 2दा वादळ शांत केलेला आहे. एकदा
तो त्या नावेमध्ये होता, परंतु झोपलेला होता. तेव्हा वादळ उठलं आणि सर्व शिष्य प्रेषित घाबरले. त्यांनी प्रभूला उठवलं, प्रभूचा धावा केला आणि प्रभूने त्या वाऱ्याला, त्या वादळाला धमकावलं आणि सगळं काही निवांत आणि शांत झालं. प्रियानो, केव्हा केव्हा आम्ही प्रभूच्या भक्तीमध्ये असतो, आम्ही प्रभूच्या सहवासात राहणारे असतो, आम्ही प्रामाणिकपणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं भय बाळगून जीवन जगत असतो. आणि अशा वेळेला आमच्या जीवनात काही वादळं उठतात काही वादळं की जे आम्हाला घाबरून सोडतात, जे आमचं नुकसान करू पाहतात, ते आमच्या जीवाचं पाणी करतात. आम्ही भयग्रस्त होतो. अशा वेळेला देवाला दूषण देऊ नका प्रियानो. मी तर देवाशी एवढा प्रामाणिक आहे, तरी देवाने माझ्या जीवनात असं का होऊ दिलं? अजिबात नाही. देवाला दोष देऊ नका. नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त असतानाही वादळ उठला, पण वादळ शांत प्रभूनेच केला. तो करतो. आम्ही त्याचं सामर्थ्य पाहावं, आम्ही त्याचा भुजप्रताप पाहावा, ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून कित्येक वेळेला कित्येक वादळ आमच्या जीवनात तो उठू देतो. कित्येक अभाव अडचणी येतात, कित्येक चिंता काळजा भय भीती आम्हाला ग्रासत. कित्येक वेळेला काय 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 होतं, हे वादळ प्रभू येशू ख्रिस्त शांत करणार आहे. आणि म्हणून आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचाच धावा केला पाहिजे. प्रभू, आपण बुडतो, प्रभू आमच्या बरोबर आहे. फक्त आम्हीच बुडणार नाही, प्रभू पण बुडणार आहे. आणि प्रभू कधीच बुडत नाही. त्याचा अधिकार वादळांवर, समुद्रावर सगळीकडे आहे. मागच्या संदेशात आम्ही पाहिलं, समुद्रावर त्याचा अधिकार आहे. दुसऱ्या वादळामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर नाही, त्यांच्या त्या नावेमध्ये नाही. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर प्रार्थनेला गेलेला होता आणि प्रेषितांनी हीच चूक केली. प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून त्यांनी प्रवास सुरू केला. आणि मग प्रवास सुरू झाला, काही अंतरावर आले आणि मग वारा तोंड असल्यामुळे वल्ही मारून मारून हैराण झाले. आणि लाटांनी ती होडी पाण्यामध्ये आता बुडू लागली. प्रभूने पाहिलं, माझे शिष्य, माझे प्रेषित बुडत आहे. पाण्यावरून चालत आला. प्रभूला आपल्या लोकांची फार काळजी आहे प्रियानो. प्रभू आम्हाला कधीच वादळात पाहू शकत नाही. जरी कितीही हैराण झालो तरी प्रभू आमच्याकडे धावत. ते वादळ आम्हाला नष्ट करू शकत नाही. आमची परीक्षा तो आमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देत नाही. पण आम्ही आमच्या ख्रिस्ताचे शिष्य असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त धावत आला, पाण्यावरून चालत आला, सगळ्या वादळांवर चालत आला. प्रभूला तो अधिकार आहे. पेत्र नावाच्या प्रेषितांनी म्हटलं, प्रभू मी येऊ का वादळावरून चालत? प्रभू म्हणाला, ये. प्रभूसाठी तुम्ही कोणतंही धैर्य दाखवायला तयार व्हा. प्रभू तुम्हाला निगेटिव्ह उत्तर कधीच देणार नाही, पॉझिटिव्हच म्हणणार, ये. प्रभूसाठी काहीही करायला तयार व्हा. आमचा प्रभू होकारार्थी आहे, नकारार्थी नाही. ये. वादळावरून चालते, मी आहे. चालत आला, काही अंतर चालत आला. वादळ आणि वारा पाहिला, बुडू लागला. प्रभूवरची नजर हल्ली, बुडू लागला. प्रभूने हात देऊन त्याला धरलं. प्रियानो, कित्येक वेळेला प्रभूला घेण्याचा आम्ही विसरून जातो. प्रभूची दखल घेण्याचा आम्ही विसरून जातो. प्रभू आमच्या बरोबर आहे हेच विसरून जातो.
तेव्हा वादळात सापडतो आणि वादळ उठल्यावर आम्हाला कळतं की अरे आता प्रभू आमच्या बरोबर पाहिजे, आणि मग धावा होतो प्रभूचा. लक्षात घ्या, प्रभू वादळांवरून चालत येतो आणि वादळाला शांत करतो. प्रियानो, जीवनातल्या वादळांना घाबरू नका. प्रभू येशू ख्रिस्ताचं भय बाळगा आणि मग पहा चमत्कार कसे होतात. आणि मग पृथ्वीवरील प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार पाहत असताना चौथा अधिकार आम्ही पाहत आहोत. सर्व अन्नावरील, खाद्यपदार्थावरील आणि सर्व पाण्यावरील, पेयांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. अन्न 2 वेळेला त्याने भुकेल्यांना जीव घातला. एकदा 5,000 पुरुष होते, स्त्रिया व मुले वेगळीच. एकदा 4,000 पुरुष होते, स्त्रिया व मुले वेगळीच. 5,000 जीव घातलं, 5 भाकरी 2 मासे. 4,000 जीव घातलं, 7 भाकरी आणि काही लहान मासे. 2 वेळेला. प्रियानो, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे चिंता करीत बसू नका. आधी माझं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास झटा. मग या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो की नाही याची प्रचिती पहा. ज्या परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना मिसर ते कनान या प्रवासामध्ये 40 वर्ष स्वर्गातून मान्ना पुरवला. प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला उपाशी कसा राहू देईल? परंतु आम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास झटत आहोत का? हा महत्वाचा भाग आहे. आणि राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यास आम्ही झटलो नाही तर लक्षात घ्या प्रियानो, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे ही चिंता नेहमीच ग्रासत राहणार आहे. आणि जरी अन्न पाणी भरपूर असलं, खाणं पिणं आणि पांघरणं भरपूर असलं तरी खाल पण तृप्त होणार नाही, पांघराल पण ऊब येणार नाही. अशी परिस्थिती होऊन जाते. खाल्लेलं अंगी लागत नाही, पांघरलेलं ऊब देत नाही. लक्षात घ्या प्रियानो, सर्व अन्नावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि पेय, द्राक्षरस, काना येथे पाण्याचा द्राक्षरस केला, 6 दगडी रांझण द्राक्षरस केला. प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. एकदा मी असंच म्हणालो होतो, आम्ही पाणी पिऊ आणि प्रभू येशू ख्रिस्त ते फ्रूट ज्यूस बनवेल, हा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे. फ्रूट ज्यूसमध्ये त्याचं रूपांतर, सर्व व्हिटॅमिन्स, प्रोटीन सगळं 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 त्या पाण्यातून जाईल आमच्या शरीरामध्ये. हा विश्वास, प्रभू येशू ख्रिस्ताची ही दखल घेणं फार महत्वाचं आहे. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त करण्यास आजही समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार या पृथ्वीवरील जीवन जगताना ओळखा. मग पहा प्रियानो, काय जीवन जगताना मजा येते. सर्व सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व जाहीर करा. सर्वश्रेष्ठत्व जाहीर करा. तो प्रभू आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व समजून घेत असताना आता प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्व अधिकार आम्ही समजून घेत आहोत. आणि त्या अधिकारामधला पृथ्वीवरचा प्रभूचा अधिकार आम्ही समजून घेत आहोत. आणि पृथ्वीवरील प्रभूचा 5वा अधिकार आम्ही पाहत आहोत, आणि तो आहे सर्व पाप व अपराध यावरील अधिकार.
सर्व पाप व अपराध. पृथ्वीवर काय आहे प्रियानो? पाप. या पापामुळं पृथ्वी कणत आहे. पृथ्वीवर भयंकर पाप वाढलेलं आहे. नोहाच्या काळात होतं तसंच, लोटाच्या काळात सदोम गोमोरामध्ये होतं तसंच. भयंकर पाप. तुम्ही ह्या पापापासून दूर होण्याचा कितीही स्वच्छ प्रयत्न करा, अजिबात घडणार नाही प्रियानो. 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष होतील, परंतु तुम्हाला त्या पापापासून पूर्ण मुक्त होता येणार नाही. काही दिवस तुम्हाला पापापासून, अपराधापासून दूर राहता येईल, शक्य आहे. नियमशास्त्रामध्ये इस्रायल लोक, यहुदी लोक तेच करत होते. नियमशास्त्राधीन असलेले इस्रायल लोक वलांडणाचा यज्ञ, पाप बली, दोषार्पण, शांतार्पण, पापापासून मुक्त व्हायचं, तेवढ्या पुरतं तेवढं पुन्हा सुरू, पुन्हा पुन्हा तीच पापे. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या पापावर अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने गाजवलेला आहे. त्याने सर्व जगाचं पाप स्वतःच्या देहामध्ये घेतलं आणि स्वतःच्या देहामध्ये त्या पापांना दंडाज्ञा ठरवली. आणि आता जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि कबूल करतो की माझं सर्व पाप प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या देहामध्ये वाहून नेऊन त्याला दंडाज्ञा दिलेली आहे, प्रभू त्याच्याकडे पाप मोजत नाही. आणि खऱ्या अर्थाने त्याला एक पवित्र आत्मा मिळतो की जो पवित्र आत्मा त्याला त्या पापावर विजयी होणारं सामर्थ्य देतो. पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही, कारण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे. आत्म्याने देहाची कर्मे तुम्ही ठार मारू शकता. प्रभू येशू ख्रिस्तालाच या पापाला मारण्याचा अधिकार आहे, या अपराधाला मारण्याचा अधिकार आहे. प्रियानो, वधस्तंभावर असताना तो सुखलोकात गेलेला चोर पहा, शेवटच्या क्षणी त्याने पश्चाताप केला आणि प्रभूवर विश्वास ठेवला आणि प्रभूने त्याला सांगितलं, आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. झाली त्याची क्षमा. पापावर अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. अरे किती पाप केले असतील, कोणकोणती पापे त्याने केलेली असतील, प्रभूने ते पाहिलेलं नाही. तो पापांचा पाढा त्याने मोजला नाही. प्रभू त्याला म्हणाला नाही, अरे तुझं तर फार भयंकर पाप आहे, हे कसं क्षमा होईल. प्रभूने लगेच तत्काळ त्याच क्षणाला सांगितलं, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. याचा अर्थ हाच की तुझ्या सर्व पापांची, अपराधांची मी क्षमा केलेली आहे. मार्क 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, मार्क 2:10 मध्ये, पक्षघाती माणसाला बरं करताना तो म्हणतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लोक कुरकुरले, अरे हा पापांची क्षमा करणारा कोण? हाच एकमेव पापांची क्षमा करणारा आहे. हे त्यांना नंतर कळालं असेल. प्रियानो, लक्षात ठेवा, पृथ्वीवर पाप आहे, पण पापाला घाबरू नका. पापाला घाबरू. पाप फार भयंकर आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या भयंकर पापाला देखील प्रियानो आपल्या देहामध्ये दंडाज्ञा दिलेली आहे. माझ्यासाठी पाप फार सामर्थ्यशाली आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त पापासाठी सर्व सामर्थ्यशाली आहे. सर्व अधिकार प्रभूला आहे. आणि म्हणून कोणतंही पाप झालं तर घाबरू नका. प्रभू येशू ख्रिस्ताकडे पश्चाताप करून क्षमा मागा. प्रियानो, त्या पापावर विजय होणारं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आहे. आणि मग पृथ्वीवरील प्रभू येशू ख्रिस्ताचा 6वा अधिकार आम्ही पाहत आहोत, सर्व मरणांवरील अधिकार. सर्व मरण, तुम्हाला माहिती आहे, एक देहाचं मरण आहे आणि एक सार्वकालिक मरण आहे. या दोन्हीही मरणांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे.
प्रियानो, मरण याचा संकुचित व्यापक अर्थ काय आहे माहिती का प्रियानो? मरण याचा संकुचित अर्थ आम्ही घेतो फक्त देहाचं मरण. नाही, मरण म्हणजे काय? रोग, आजार, भय, भीती, दडपणे, सर्व अभाव, अडचणी आणि मनुष्याला जी कोणती प्रतिकूल गोष्ट आहे ती मरणच आहे. मरणच आहे. आणि त्या सर्व मरणांवर प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 3 मृत लोक जिवंत केलेले आहेत आपल्या सेवा कार्यामध्ये. याईराची कन्या थोड्याच वेळापूर्वी ती मृत झाली. थोड्या वेळा झाला होता. प्रभूने तिला उठवलं, मेलेल्यातून उठवलं. प्रभूची इच्छा आहे थोडा वेळ सुद्धा आम्ही त्या मरणात राहू नये. कोणत्या मरणात? रोग, आजार, भय, भीती, दडपणे, अभाव, अडचणी किंवा कोणत्याही प्रतिकूल गोष्टीत आम्ही जास्त वेळ राहू नये. प्रभूची इच्छा आहे. थोडाच वेळ झाला होता, प्रभूने उठवलं. दुसरी मृत व्यक्ती प्रभूने उठवली, ती म्हणजे बराच वेळापूर्वी ती व्यक्ती मेली होती आणि ती होती विधवेचा मुलगा. काही लोकांना प्रभूचा तो अधिकार काही वेळानंतर समजेल, वचनातून समजेल, संदेशातून समजेल. पण जेव्हा समजेल तेव्हा प्रभूचा अधिकार कबूल करा प्रियानो, की या मरणावर देखील प्रभूचा अधिकार आहे. आज संपूर्ण जग चिंता, काळजा, भय, भीती, दडपणे, एन्झायटी, डिप्रेशन याच्यामध्ये मृत झालंय प्रियानो. अनेक लोक आत्महत्या करीत आहेत डिप्रेशनमध्ये जाऊन. का आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कबूल करत नाही? बराच वेळापूर्वी मृत झालेली ही व्यक्ती, विधवेचा मुलगा प्रभूने उठवला, तिरडीला हात लावला आणि तो उठला. आणि तिसरी व्यक्ती 4 दिवसांपूर्वी मृत झालेली व्यक्ती, 4 दिवस. एखादी व्यक्ती त्या मरणासन्न स्थितीमध्ये किती दिवसांपासून आहे हे प्रभूला महत्वाचं नाही. प्रभूला ती स्थिती मनुष्याची पाहावत नाही. प्रभूचा अधिकार कबूल करा आणि प्रभू पहा तुम्हाला त्यातून बाहेर काढतो की नाही. प्रभू काढतो प्रियानो. 38 वर्षाचा दुखणे करी प्रभूने क्षणात त्याला आपली बाज उचलाय लावली आणि तो उड्या मारीत, नाचत, बागडत तो चालू लागला. 4 दिवसांचा मृत. आज आमची स्थिती कदाचित थोड्या वेळापूर्वी आम्ही चिंतित, काळजीत गेलेले असू, किंवा बराच वेळा झालेला असेल आम्ही त्या चिंता, काळजात जगत असू, किंवा बरेच महिने, दिवस, वर्ष झाले असतील. प्रभूला काही फरक पडत नाही. प्रभू सर्व सामर्थ्यशाली आहे. पृथ्वीवर हे आहेच. हे मरण प्रभू पृथ्वीवर आहेच. आणि ह्या मरणावर अधिकार प्रभू येशूचा आहे, कारण तो 3ऱ्या दिवशी मरणातून उठलेला आहे. आणि प्रभूचा 7वा अधिकार, शेवटचा अधिकार, सर्व मंडळांवरील अधिकार, त्याला मंडळांचे मस्तक केलेला आहे. मंडळांचं मस्तक. कलसे 1:18 तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. मस्तक म्हणजे काय? सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. प्रियांनो, मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कबूल करा आणि पहा, मंडळी आमच्यासाठी आशीर्वादाची होईल. ख्रिस्ताचा अधिकार कबूल करा प्रियांनो. पहिली गोष्ट तर मंडळीत राहा, आणि दुसरी गोष्ट मंडळीत राहून ख्रिस्ताचा अधिकार कबूल करा. जर एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडत आहे, मला प्रतिकूल घडत आहे, मला पसंत पडत नाही, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार कबूल करा आणि प्रभूकडे जा आणि प्रभूला सांगा, प्रभू हे काय चाललंय. प्रभूला सांगा. भलत्या चालत्या माणसाला सांगून काही उपयोग नाही. मंडळीवर कोणाचाच अधिकार चालणार नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार. प्रभूला सांगा, गुडघ्यावर या
तुमचा पालक तुम्हाला त्रास देत आहे का? तुमची पास्टर कमिटी तुम्हाला त्रास देत आहे का? कोणती एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे का? मंडळीवर प्रभूचा अधिकार आहे, कबूल करा आणि पहा प्रभू काय करतो ते. वेळ नाही ते एक एक उदाहरण दिलं असतं, पण समजून घ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा पृथ्वीवरील अधिकार मान्य करा. आणि हे 7 अधिकार पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले. पहिला अधिकार, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी पृथ्वीवर कुणी का असेनात त्यांच्यावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. सर्व रोगावरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. सर्व वादळांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. सर्व अन्न आणि सर्व पेय आणि सर्व पाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहे. सर्व पाप अपराध यावर देखील प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व मरणांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे आणि सर्व मंडळांवरील अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. त्या प्रभूला धन्यवाद द्या. तो प्रभू सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं सर्वश्रेष्ठत्व कबूल करा, जाहीर करा. त्याचं पुनरुत्थान आम्हाला सांगत आहे. जर तुम्ही त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवलेला आहे तर त्याचं सर्वश्रेष्ठत्व, त्याची साक्ष द्या, समजून घ्या. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, पृथ्वीवर अशी एकच व्यक्ती आहे की जिला सर्व अधिकार आहे, ती प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या ख्रिस्ताचे आम्ही शिष्य आहोत. त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आम्ही त्याचे विश्वासणारे आहोत. आम्ही त्याची मंडळी आहोत. प्रभू, धन्य झालं आमचं जीवन. आम्हाला फक्त त्याचा अधिकार ओळखता येऊ दे आणि कबूल करता येऊ दे, त्याची साक्ष देता येऊ दे. सहाय्य कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण आपलं दान अर्पण करणार आहोत आणि गीत होत असताना आपण उभे राहूयात आणि आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. आपण प्रारंभीची प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली स्वर्गीय शांती जी फक्त देव देऊ शकतो, ती तू आम्हाला दिलेली आहेस. आणि खरोखर बापा परमेश्वरा, ही शांती जग देते तशी नाही, तर ही ख्रिस्ताची शांती आहे. प्रभू, ही शांती आमची सर्व अस्वस्थता घालवून टाकते. ही शांती आमचे सर्व रोग, आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपणे घालवून टाकते. आमच्या सर्व चिंता, काळज्या, आमच्या सर्व एन्झायटी आणि सर्व डिप्रेशन हे घालवून टाकते, हद्दपार करते. केवढं अद्भुत आशीर्वादांचं दान तू आम्हाला दिलेलं आहेस. या बदल्यात हे बापा, आम्ही तुला काय दान द्यावं? प्रभू, आम्ही तुझ्या पुढे येत आहोत. आमचं दान घेऊन स्वीकारून घे बापा. कारण तू आम्हाला एक बापा परमेश्वर आश्वासन दिलेलं आहेस की संतोषाने देणारा देवाला आवडतो. आज देताना आम्हाला असा संतोष दे की बापा परमेश्वरा, आम्ही दान दिल्यावर आमचा परमेश्वर देव संतुष्ट होईल. सहाय्य कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो आमचे स्वर्गीय बापा. आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात.
रक्त दे सहार देवाच्या प्रिय आलो तसाच नातिफाट भावाच्या गात दोर्निवा घेरी ती संकटे पारी वारी प्रिय आलो तसाच अंधारा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझ्याच सगळा पुरी मग प्रिय आशास तू स्वीकारीशी क्षमास प्रेम करीशी की बोलणेन मोडीशी देवाच्या प्रिय तुझ्या प्रेमेच जिंकिले या हृदयास चेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय यावेळेला आपण दानावर आशीर्वाद मागूयात आणि दानावरचा आशीर्वाद झाल्यानंतर लगेचच आपण प्रभू भोजनासाठी जात आहोत. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, हे बापा, आज आमच्या उणीपुरीतून आम्ही जे दान तुला दिलेलं आहे, हे बापा, विधवेच्या 2 टोल्या तू स्वीकारल्यास आणि तिची प्रशंसा केलीस. असा महान देव तू आहेस. आम्ही किती देतो हे तू पाहत नाहीस, परंतु आम्ही कोणत्या उद्देशाने दिलेला आहे, आम्ही कोणत्या अंतःकरणाने दिलेला आहे हे तू पाहतोस. प्रभू, आमचे उद्देश, हेतू आणि आमचं अंतःकरण तुला मान्य असू दे. हे बापा, सहाय्यक, कृपा द्या, अनुग्रह दे आणि या सर्व दानाद्वारे तू आपलं गौरव करून घे. हे दान शुद्ध पवित्र कर, तुझ्या पवित्र कार्यासाठी उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना बरकतीचे आशीर्वाद देणारा तू देव आहेस. हे बापा, आम्ही प्रभू भोजन विधीमध्ये सहभागी होत आहोत. तू आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण उभेच राहणार आहोत आणि प्रभू भोजन विधीमध्ये जाणार आहोत.
आज आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध करून या प्रभोजनामध्ये सहभागी होऊया. आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच द्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही,
परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. याच तो दयागण प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एक दात प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येण्याची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो
तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोखरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस. तूच एक प्रभू आहेस. तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्व बरोबर असो. आमेन.